सर्वांना नमस्कार. मी आहे ऑफिसर न्यूमोकॉप. मला माहिती आहे की आपल्या जेवणाची सुट्टी सुरू आहे, परंतु आपण माझ्या दोनच प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल का? आपल्यापैकी किती जण कामासाठी वारंवार प्रवास करता? छान. आता आपल्यापैकी किती जण मधुमेह, दीर्घकालीन हृदयरोग, दमा, मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार आणि फुफ्फुसाचे दीर्घकालीन आजार यासारख्या आजारांना सामोरे जात आहात? तुम्हा सर्वांसाठी ज्यांनी कोणत्याही प्रश्नासाठी हात वर केले आहे त्यांच्यासाठी इथे एक मित्रत्वाचा सल्ला आहे. न्यूमोकोकल रोग लोकसंख्येच्या कमावणाऱ्या वर्गातील कोणत्याही व्यक्तीला संक्रमित करू शकतात. विशेषतः मी आधी सांगितल्याप्रमाणे आधीच अस्तित्वात असलेले आजार असलेल्यांना, याशिवाय ते तुमच्या आजाराची स्थिती अधिक बिघडवू शकतात. आपण या आलेखात पाहिल्याप्रमाणे अनेक सहविकृतींमुळे न्यूमोकोकल संसर्गाचा धोका अजून वाढू शकतो. पण आपल्या दुपारच्या जेवणाची मजा खराब करण्याचे काही कारण नाहीये. मी चांगली बातमी घेऊन आलोय. प्रौढ लसीकरण कार्यक्रम आपले न्यूमोकोकल रोगांपासून संरक्षण मिळवण्यात मदत करते आणि त्याचे अनेक फायदे आहेत. न्यूमोकोकल लसीकरण मेंदूला होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करण्यामध्ये मदत करू शकते. फुफ्फुसाचा संसर्ग, रक्तप्रवाह संसर्ग, सेप्सिस. न्यूमोकोकल लसीकरण तुम्हाला इतर काही आधीपासून अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय समस्या असल्यास या संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या असुरक्षितता कमी करण्यास मदत करते. आणि आपले वय 50 अधिक असल्यास हे वारंवार प्रवास करणाऱ्या आणि प्रदूषित गोष्टी आणि गर्दीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी रोगप्रतिकारक प्रतिसाद देखील वाढवते. न्यूमोकोकल लस सर्व वयोगटांसाठी विश्वसनीय आहेत आणि तुम्हाला हे कळवायचे आहे की तुम्ही फ्लू आणि न्यूमोकोकल लस एकत्र घेऊ शकता, परंतु तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या हातांवर वाट पाहू नका. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. न्यूमोकोकल संसर्गावर मात करा.